नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी तुम्हाला सावधान करणारी आहे. मुंबईकरांनो, सावध राहा, कारण भविष्यात उन्हामुळे सर्वात जास्त बळी जाणार आहे. खास करून मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा आहे. उन्हामुळे मृत्यूचं प्रमाण वाढण्याचा धोका आहे. वाढत्या उष्णतेचा जीवघेणा धोका वर्तवण्यात येतोय आणि मुंबईसह 9 शहरांना अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे. यामध्ये वाढत्या तापमान आणि आर्द्रतेमुळे हीट इंडेक्स प्रचंड वाढणार आहे. शरीरावर उष्णतेचा ताण इतका वाढेल की मृत्यूचं प्रमाण झपाट्यानं वाढू शकतं. हा इशारा अभ्यासकांनी दिला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सावध राहण्याची गरज आता निर्माण झालेली आहे. मुंबईसह कुठल्या कुठल्या शहरांना धोक्याचा इशारा आहे बघूयात ग्राफिक्स मध्ये. मुंबई, दिल्ली, बंगळुरू या ठिकाणी मृत्यूची संख्या वाढणार आहे. सुरत, फरीदाबाद, ग्वाल्हेर या ठिकाणी सुद्धा मृत्यूचा आकडा वाढणार असल्याचं बघायला मिळत आहे. कोटा, लुधियाना, मेरठ मध्ये सुद्धा उष्णता वाढणार असल्याचं बघायला मिळत आहे. मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागणार आहे आणि याशिवाय आणखी कुठे कुठे अशा प्रकारे उष्णता वाढणार आहे ते सुद्धा आपण पाहतोय. उन्हामुळे मृत्यूचा प्रमाण वाढणार आहे. मुंबईकरांनी सावध राहण्यास आता सांगितलं जात आहे. हवामान विभागानं हा इशारा दिलेला आहे. उष्णता वाढणार आहे, आर्द्रता वाढणार आहे, त्यामुळे त्याचा शरीरावरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे उन्हाळ्यात, खास करून उन्हाळ्यामध्ये मृत्यूचं प्रमाण वाढणार असल्याचं कळत आहे. त्यामुळे आता या ज्या 9 शहरांना गंभीर इशारा देण्यात आलेला आहे त्या शहरांमधल्या नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा केलं जात आहे. तर केवळ मुंबईच नाही तर देशातल्या साधारणतः 9 शहरांना धोक्याची घंटा देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या. यासोबत आपण पाहतोय आता भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स ज्या आहेत तब्बल 9 महिन्यांनंतर आता पृथ्वीवरती परतल्या. या संदर्भातल्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकामध्ये राहून पृथ्वीवर परतल्या. आज पहाटे त्यांचं यान पृथ्वीवर पोहोचलं. त्यांच्या परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांच्या परतीमध्ये बऱ्याच अडचणी आल्या, मात्र त्यावर मात करत ते सुखरूप दोघेही पृथ्वीवर परतले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळातून परत आणण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. तर स्पेसएक्सच्या क्रू 9 या मोहिमेतील ड्रॅगन अंतराळयानं 9 ऑगस्ट 2024 ला ISS वरती यशस्वीपणे डॉक केलं. त्यानंतर 19 मार्च 2025 मध्ये सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन ड्रॅगनचं यशस्वी लँडिंग सुद्धा करण्यात आलं. लँडिंग नंतर नासाची रिकव्हरी टीम तात्काळ कार्यरत झाली आहे. कॅप्सूलमधून अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी समुद्रातील बचाव मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेमध्ये विशेष बोटी आणि हेलिकॉप्टरचा वापर आहे. काही वेळातच सर्व अंतराळवीरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. डॉल्फिनचा एक गट कॅप्सूल भोवती आनंदाने तरंगत होता. 9 महिन्यानंतर अंतराळवीर पृथ्वीवर परतले असताना या सजीवांना त्यांचे खास स्वागत करण्यात आलं असल्याचं बघायला मिळालं. हा क्षण नासाच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आलेला आहे. एकंदरीत डॉल्फिनच्या उपस्थितीमुळे हा क्षण आणखी खास संस्मरणीय ठरलाय. And we anticipate 6 जून 2024 रोजी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय विमानतळ अंतराळ स्थानकावरती पोहोचलेले आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे दोघांचा 8 दिवसांचा प्रवास 9 महिन्यांपर्यंत लांबला गेलेला आहे. नासाचा स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळ यानाद्वारे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. कॅप्सूलमधून बाहेर पडताच सुनीता विल्यम्स यांनी कॅमेराकडे पाहत स्मितहास्य करत हात हलवलेला आहे आणि हाय म्हटलंय. 9 महिन्यांच्या दीर्घ अंतराळ प्रवासानंतर पृथ्वीच्या वातावरणात परतण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती बघायला मिळालाय. सुनीता विल्यम्स यांचा 62 तास 9 मिनिट स्पेसवॉक बघायला मिळाला. अंतराळात सर्वात जास्त काळ राहणारी महिला म्हणून नवीन विक्रम त्यांनी केलेला आहे. सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमचं 900 तास संशोधन, 150हून अधिक प्रयोग करण्यात आले. गुरुत्वाकर्षणाचा अंतराळातील द्रव प्रणालींवरती काय परिणाम होतो यावर सुद्धा संशोधन या दरम्यान करण्यात आलं. पाणी आणि इंधनाच्या पेशींसाठी नवे रिॲक्टर विकसित करण्यासंदर्भात सुद्धा संशोधन करण्यात आलेलं आहे.
अंतराळवीरांचं स्वागत करण्यासाठी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत वचन दिलं, वचन पूर्ण केलं. अंतराळवीरांना घरी परत आणण्यासाठी नासाचे आणि स्पेस एक्सचे आभार. स्पेस एक्सचे संस्थापक इलॉन मस्क यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या ऐतिहासिक क्षणावर प्रतिक्रिया देताना लिहिलं, क्रू 9 टीमचा प्रवास यशस्वीपणे संपन्न झाला. हे एक ऐतिहासिक मिशन ठरलं, अशी प्रतिक्रिया इलॉन मस्क यांनी दिली. सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्याच्या जल्लोष गुजरातमध्ये करण्यात आला असल्याचं बघायला मिळतंय. यामध्ये आपण जर बघितलं, गुजरातमधलं मेहसाणा हे सुनीता विल्यम्स यांचं मूळ गाव आहे. 9 महिने अंतराळात अडकलेली आपली भारत की बेटी परत आल्यानं गावकऱ्यांना मोठा आनंद झाला. गावकऱ्यांनी फटाके फोडत आणि मिठाई वाटत जल्लोषही साजरा केलेला आहे. आणि यानंतर बघूयात काही कामाच्या बातम्या. राज्यातील तापमानामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. पारा 40 अंशांपर्यंत पोहोचलेला आहे. मात्र पुढील काही दिवसांमध्ये वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये चक्क वादळी वाऱ्यासह पाऊस किंवा गारपिटीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरांनी आतापर्यंतचा नवा उच्चांक गाठला. 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅम्ससाठी 9,300 रुपये झालेला आहे. चांदीचा दर मात्र प्रति किलो 1,03,800 रुपये झाला आहे. हे दोन्ही दर जीएसटीसह आहे. तर रुपयांमधील आतापर्यंतचे सर्वोच्च दर हे बघायला मिळत आहे. म्हाडाच्या गृहकर्जासाठी आता तात्काळ एनओसी मिळणार आहे. गृहकर्जासाठी एनओसी मिळवताना म्हाडा लॉटरीमधील विजेत्यांना वारंवार मुख्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात. त्यामुळे विजेत्यांकडून नाराजी व्यक्त होते आहे. मात्र आता विजेत्यांना तात्काळ एनओसी मिळणार आहे. त्यामुळे विजेत्यांची होणारी धावपळ थांबणार आहे. त्या दृष्टीने म्हाडाने संगणकीय प्रणाली आवश्यक ते बदल केले. म्हाडाकडून थेट अर्जदाराच्या बँकेच्या ईमेलवरती एनओसी पाठवली जाणार आहे. पुढील कार्यवाही तात्काळ करणंही त्यामुळे शक्य होईल. एमपीएससीच्या उमेदवारांची प्रतीक्षा अखेर संपली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं विविध संवर्गात कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. एकूण 385 जागांसाठी आता जाहिरात काढलेली आहे. नागरी सेवा राजपत्रित पूर्वपरीक्षा 28 सप्टेंबरला होणार आहे. आयोगाच्या वेळापत्रकानुसार राज्यसेवेची जाहिरात ही जानेवारी महिन्यामध्ये येणं अपेक्षित होतं. बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे. विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या 1 दिवसाचा बंद आहे. ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनने बंदची हाक दिली. 21 मार्चला बँकिंग सेवा पूर्ववत होणार आहे. यानंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज. नागपूर या ठिकाणी झालेल्या हिंसाचारानंतर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलावलेल्या बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक याशिवाय सगळे पोलीस आयुक्त हे उपस्थित आहे. प्रत्येक छोट्या घटनेची गांभीर्यानं दखल घेण्याच्या सूचना या दरम्यान आता देण्यात आलेल्या आहेत. पोलीस महासंचालकांनी ही महत्त्वाची बैठक बोलावली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. 2 गटात वाद झाला आणि त्यानंतर खरं तर नागपूर संपूर्ण पेटलं. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी तातडीची बैठक बोलावली असल्याचं बघायला मिळत आहे. नागपूरमधल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आता ही बैठक बोलावण्यात आली असल्याचं सांगितलं जातंय. आणि जर असा कुठला वाद झाला तर तो वाद तात्काळ मिटवा अशा सूचना सुद्धा रश्मी शुक्ला यांनी दिल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर स्थानिक पातळीवरती हे सर्व वाद लवकरात लवकर मिटवावे असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. समाजकंटकांवर अंकुश ठेवण्यासाठी बंदोबस्तामध्ये वाढ करण्याचे निर्देश दिलेत. स्थानिक पातळीवर अन्यथा 2 गटात वाद झाला तो तात्काळ मिटवण्याच्या सूचना देखील यावेळेस रश्मी शुक्ला अर्थातच पोलीस महासंचालकांनी दिल्या असल्याचं बघायला मिळतंय. प्रत्येक छोट्या घटनेची गांभीर्यानं दखल घ्यावी असं देखील त्यांनी सांगितलंय. आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी ही बैठक बोलावली. या बैठकीमध्ये सर्व पोलीस अधीक्षक आणि पोलीस महानिरीक्षक आणि सर्व पोलीस आयुक्त हे उपस्थित असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे.
आणि यानंतर नागपूरमधून अतिशय संतापजनक बातमी समोर येते कारण भालदारपुरा परिसरामध्ये हिंसाचार करणाऱ्या जमावानं अंधाराचा फायदा घेतलेला आहे. महिलेच्या अब्रूवर हात टाकलेला आहे आणि एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला विवस्त करण्याचा प्रयत्न केलाय. तिचा विनयभंग केल्याची खळबळजनक माहिती आहे. या प्रकरणात गणेशपोट पोलिसांनी आता जमावाविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. दुसरीकडे एका महिला केअरटेकरला जमावानं मारहाण केली आहे. तिने साम टीव्हीशी बोलताना आपबीती सांगितली. घराच्या गेटवर मोठ्या संख्येने लोक आले. घरावर दगडफेक करत उभ्या असलेल्या गाडीला पेटवलं. ही प्रतिक्रिया या महिला केअरटेकरनं दिली आहे. नागपूरमध्ये झालेल्या राड्यानंतर तणावपूर्ण शांतता बघायला मिळतेय. नागपूरमध्ये एकूण 11 ठिकाणी संचारबंदी आहे तर जागोजागी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. नागपूरमध्ये संचारबंदी असलेल्या भागातल्या 150 पेक्षा जास्त शाळा आजही बंद आहे. मात्र शाळा बंद ठेवण्यासंदर्भात मेसेज पालकांना उशिरा मिळालाय. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थी शाळेत गेले मात्र त्यांना परत फिरावं लागलं असल्याचं देखील बघायला मिळालंय. औरंगजेबाची कबर म्हणजे पुढची अयोध्या आहे असं खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं. तर त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला निवडणुकीचा मुद्दा बनवायचा भाजपचा प्रयत्न असल्याचं म्हटलं. 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुका भाजपला जिंकायच्या असा मोठा दावा आंबेडकरांनी केला. आणि यानंतर बघूयात मुंबई आणि ठाणे संदर्भातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर नंतर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेतील सूत्रांनी खरं तर या संदर्भात माहिती दिली. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आणि राज्य निवडणूक आयोगाची नुकतीच बैठक झाली. यावेळेस निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. सुप्रीम कोर्टानं निकाल दिला तरी देखील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर नंतर लागणार अशी माहिती सध्या मिळते. मुंबईमध्ये वातावरणामध्ये मोठा बदल दिसतोय. त्यामुळे या वातावरण बदलाचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागतोय. सकाळी पडणारा पाऊस, दुपारी ऊन आणि पुन्हा संध्याकाळी दाटून येणाऱ्या ढगांमधून कोसळणारा पाऊस या सर्व खेळांमध्ये आता मुंबईकरांना ताप, सर्दी, खोकला होतोय. सतत ताप येऊन डेंग्यू, स्वाईन फ्लू, लेप्टो मलेरिया सारख्या मोठ्या आजारांचाही सामना करावा लागतोय. मुंबईकरांना मिळणाऱ्या अपुऱ्या पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवला जाणार आहे. त्यासाठी समुद्राचं पाणी गोडं करण्यासाठीच्या निरीक्षणासाठी आता प्रकल्पाची निविदा अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच काढली जाईल. महापालिका आयुक्तांना निर्देश दिले जाणार आहे अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे. मुंबईमधील अटल सेतूमुळे मध्य रेल्वेची वार्षिक कमाई कोट्यवधींच्या घरात गेली असल्याचं बघायला मिळतंय. जगातील सर्वात जास्त लांबीचा समुद्री पुलाच्या यादीमध्ये 12व्या स्थानी आणि देशात प्रथम स्थानी असलेला अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवा सागरी सेतू जानेवारी 2024 मध्ये प्रवाशांसाठी खुला करण्यात आलाय. गेल्या वर्षभरात अटल सेतूवरील 83,06,009 वाहनं धावली आहेत. या सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास आणखी सुकर आणि वेगवान झालेला आहे. मरीन ड्राईव्हवरती समुद्रात अनोळखी इस्माचा मृतदेह आढळलेला आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने हा मृतदेह काढण्यात आला. मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये अपमृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. मुंबईनंतर थेट जाऊयात पुण्यात आणि आढावा घेऊयात पुण्यातल्या बातम्यांचा. सावित्रीबाई फुले विद्यापीठातल्या मुलींच्या वसतिगृहामध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या. मात्र या संदर्भात मुलींनी तक्रार केली असता अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केलं जातंय. या प्रकरणी कुलसचिव कुलगुरूंना पत्र लिहून मुलींनी दाद सुद्धा मागितली असल्याचं बघायला मिळतंय. तिकडे पुण्याच्या वाघोलीमध्ये तरुणास जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या आरोपींची वाघोली पोलिसांनी धिंड काढली. दगड आणि हातातील कड्यानं गंभीर दुखापत करून तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी सूरज राजू जाधवसह त्याच्या साथीदाराला अटक करून वाघोली परिसरामध्ये धिंड काढण्यात आलेली आहे. घरगुती गॅस सिलेंडरमधून दुसऱ्या छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरून त्याची विक्री करणाऱ्या तरुणाला काळेपडर पोलिसांनी अटक केली. हांडेवाडी परिसरातून सिलेंडरसह इतर मुद्देमाल जप्त केला. विक्रांत राजकुमार जाधव असं अटक केलेल्या या संशयिताचं नाव आहे.
पुण्यात महिला कारागृह पोलीस भरती आजपासून सुरू झाली असल्याचं बघायला मिळतंय. या दरम्यान पोलिसांचं अकार्यक्षम व्यवस्थापन बघायला मिळतंय. पहाटे रांगेत असलेले मुलींचे हाल होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. काही लोखंडी गेटचा दरवाजा मोडून मुली आत घुसल्या, त्यामुळे अनेक मुलींच्या पायाला दुखापत सुद्धा झाली असल्याचं एकंदरीत बघायला मिळतंय. लवकरच आता पुण्याला 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी मिळणारे. विभागीय आयुक्तांकडून राज्य सरकारकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आलाय. मोठ्या जिल्ह्याच्या प्रशासकीय कामांचं विभाजन करण्याचा सरकारचा विचार आहे. या प्रस्तावानुसार बारामती आणि आंबेगावात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचं पद हे निर्माण केलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना 1 एप्रिल पासून टोलच्या दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. आणि या महामार्गावर टोलच्या रकमेत 3% वाढ होण्याचा सध्या तरी सरकारनं निर्णय घेतलेला आहे. 1 एप्रिल पासून फास्टॅग नसल्यास वाहनधारकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. मुंबई पुणे प्रवास नेमका किती आणि कसा महागलाय बघूयात. 1 एप्रिल पासून टोलच्या रकमेत 3% वाढ केली जाणार असल्याची माहिती सध्या तरी मिळते. कारच्या एकेरी प्रवासासाठी अतिरिक्त 5 रुपये मोजावे लागतील. परतीच्या प्रवासासाठी कार चालकांना 10 रुपयांचा भुर्दंड सुद्धा बसणार असल्याचं कळत आहे. याशिवाय जर आपण बघितलं इतर श्रेणीतील वाहनांसाठी सरासरी दुप्पट टोल भरावा लागणार आहे. 1 एप्रिल पासून फास्टॅग नसेल तरी देखील दुप्पट टोल भरावा लागणार अशी माहिती एकंदरीत मिळते. आणि यानंतर घेऊयात पश्चिम महाराष्ट्र संदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. अटकेच्या भीतीने प्रशांत कोरटकर फरार झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात प्रशांत कोरटकर यांना आक्षेपार्ह विधान केलं. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनाही धमकी दिली. त्याने जामिनासाठी अर्ज केला, मात्र कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे कोणत्याही क्षणी कोरटकरला अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रंगपंचमी निमित्त साताऱ्याच्या वाईमध्ये बगाड यात्रा पार पडणार आहे. बावधनची बगाड यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. होळी पौर्णिमेपासून बावधनच्या यात्रेला सुरुवात होते, तर रंगपंचमीच्या दिवशी बगाड भरतं. बगाड ओढण्यासाठी 12 बैलांची जोडी सुद्धा सज्ज झाली असल्याचं बघायला मिळतंय. होळी ते रंगपंचमी या दरम्यान पंढरपूर या ठिकाणी उत्पातांच्या भक्तीपर लावण्यांची मोठी परंपरा आहे. या महोत्सवामध्ये अनेक लोककलावंत भक्तीपर लावण्या सादर करतात. गेल्या 150 वर्षांपासून पंढरपूरमध्ये रंगपंचमी निमित्त लावण्यांची परंपरा उत्पात समाज जोपासतोय. अकलूजचे ग्रामदैवत अकलाई देवीची द्राक्षांची आरास बघायला मिळते. या देवीच्या महापूजाची त्या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे. ही आरास पाहण्यासाठी भाविक गर्दी करत असल्याचं बघायला मिळत आहे. देवीचे पुजारी अनिरुद्ध गुरव आणि परिवाराच्या वतीने ही द्राक्षांची आरास या ठिकाणी करण्यात आली असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेतील कामगारांनी थकीत पगारासाठी आमरण उपोषण केलं असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये वारंवार निवेदन देऊनही प्रशासनानं आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. आमच्या पगाराचा प्रस्ताव मंत्रालयात गेला नाही. 2 वर्ष पडू नये, त्यामुळे नाराज झालेल्या कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रानंतर बातम्या थेट विदर्भासंदर्भातल्या पाहूयात. विदर्भातील 5 जिल्ह्यांचा पारा 40 अंशांवर गेलाय. चंद्रपूरमध्ये राज्यातील उच्चांकी 40.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. अकोला, गडचिरोली आणि वाशिम या ठिकाणी तापमान 40 अंशांच्या पार गेलं. नागपूर आणि वर्धा या ठिकाणी कमाल तापमान 39 अंशांवरती गेलं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय. याशिवाय राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत असल्याचं देखील सध्या तरी बघायला मिळतंय. अकोल्यात परवानाधारक ऑटोंपेक्षा विनापरवाना आणि ग्रामीण परमिटच्या ऑटोंची संख्या 54ने वाढली असल्याचं देखील बघायला मिळतंय. यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसलंय. बेशिस्त ऑटो चालकांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचं पाहायला मिळालंय.
प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना दिलासा मिळाला. 8 वर्षांपूर्वीच्या मारहाणी प्रकरणी शिक्षेला उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. नाशिकमध्ये 2017 मध्ये एका आंदोलनादरम्यान बच्चू कडूंनी पालिका आयुक्तांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयानं कडू यांना 1 वर्षाची शिक्षा आणि 5,000 रुपयांचा दंड सुद्धा ठोठावला असल्याचं बघायला मिळालं होतं. नांदेडच्या हदगावमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय. कांताराम शेखदार असं या आरोपीचे नाव आहे. आरोपी सातत्यानं एका शाळकरी मुलीचा पाठलाग करायचा आणि या संदर्भात मुलीने आपल्या पालकांना सांगितलं. त्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली असल्याचं बघायला मिळालं.